पंचगंगा नदीची पाण्याची पातळी जशी जशी वाढायला सुरुवात झाली तशी तशी आंबेवाडी असेल, चिखली असेल, इथले ग्रामस्थ आहेत ते सतर्क झालेले आहेत आणि पहिल्यांदा आपली जनावर आहेत त्या जनावरांना ते नवीन चिखली या ठिकाणी पहिल्यांदा शिफ्ट करणार आहेत। कारण 2019च्या पुरामध्ये जर आपण बघितलं तर जनावरांचं खूप हाल झालं होतं, जनावरांचं मृत्यू आहे तो खूप झाला होता आणि म्हणून आता जनावरांना या ठिकाणी पहिल्यांदा शिफ्ट केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग प्रापंचिक साहित्य या ठिकाणी शिफ्ट केलं जाईल। हे सगळी कुटुंब आहे जे आता स्थलांतरासाठी तयार झालं आहे। तुम्ही कुठे चाललाय आता, काय घेऊन चाललाय? जनावर घेऊन चाललोय सोनतळीला। आम्ही आता स्थलांतर होणार 19ला आम्हाला बरोच फटका बसलेला आहे, त्यामुळे आता पाणी वाढायला लागले, त्यामुळे आम्ही आता निघालो सोनतळीला जनावर घेऊन। सोनतळीला आता चालले, तू प्रापंचिक साहित्य घेऊन कधी जाणार आहे? तेव्हा काय घालायचं तर तिथेच गेल्यावर काय खायचं, प्रापंचिक साहित्यच घेऊन निघालो आता आणि डोर हेच घेऊन निघाले बाबा माझ्या आता। जर वर्षा पूरग्रस्ती म्हणजे आता आम्हाला आता काय राहायचं का जायचं कुठं? आणि पाणी वाढायला वाटतंय काय? पाणी आता वाढायलाच लागले की कालच्या असा पाऊस लागला तर जाणार आम्ही आता दुपारपर्यंत जाणार बाबा आज। तर आपण बघितलं की दुपारपर्यंत ही सगळी मंडळी आहेत ती नवीन चिखली या ठिकाणी स्थलांतरित होणार आहेत। कारण जिल्हा प्रशासनानं आधीच या संदर्भातल्या सूचना आहेत त्या सगळ्या नागरिकांना दिलेल्या आहेत। त्यामुळं पहिल्यांदा सगळी जनावरं आणि नंतर प्रापंचिक साहित्य घेऊन मग ही मंडळी चिखलीकर आता नवीन चिखली या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।